परीक्षे संदर्भातील प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण बघणार आहोत। प्रश्न पहिला, एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत। अनिल व सुनील यामध्ये फक्त प्रशांत आहे। दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला बसला आहे, तर स्वप्नीलच्या उजवीकडे कोण? यावर आधारित प्रश्न अशा प्रकारे सोडवताना सर्वप्रथम प्रश्नात दिलेली माहिती आपण एकंदरीत लक्षात घ्यायला हवी की एका वर्तुळाकार टेबलाभोवती म्हणजेच वर्तुळाकार टेबल आहे आणि त्याच्या भोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत आणि अनिल व सुनील यामध्ये फक्त प्रशांत आहे। तर बघूया आपण या माहितीनुसार बैठक व्यवस्था कशा प्रकारे आहे। सर्वप्रथम स्वप्नील, अनिल आणि दीपक, प्रशांत कशा पद्धतीने बसलेले आहेत, तर यामध्ये फक्त प्रशांत आहे। दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला बसला आहे, तर स्वप्नीलच्या उजवीकडे कोण? आपण घेऊया सर्वप्रथम स्वप्नील, अनिल, दीपक आणि प्रशांत। यानंतर स्वप्नील नंतर दीपक, प्रशांत आणि सुनील। तर आपण या गोल टेबलाभोवती चारी जणांना चारी बाजूला बसवून बघू। स्वप्नील या ठिकाणी, प्रशांत, त्यानंतर दीपक केंद्राकडे यांचे तोंड आहे, यानुसार वर आहे सुनील। बघा प्रश्नातल्या माहितीनुसार केंद्राकडे तोंड करून हे उभे आहेत। अनिल व सुनील यामध्ये अनिल दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला बसला आहे। सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला बसला आहे। बघा यानुसार सुनीलचे तोंड याकडे या बाजूला असेल तर त्याच्या उजव्या बाजूला दीपक आलेला आहे, म्हणजेच आपण बरोबरच या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। बसला आहे तर स्वप्नीलच्या उजवीकडे कोण? या ठिकाणी स्वप्नील आहे म्हणजे त्याच्या उजवी बाजूला कोण आहे? अनिल आहे। झालं, याप्रमाणे उत्तर काढलं जातं अशा प्रश्नांचं। म्हणजेच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय येईल? अनिल या ठिकाणी प्रश्नाचं आपल्या उत्तर येणार आहे। प्रश्नातल्या माहितीनुसार आपण व्यवस्थित मांडणी केली तर उत्तर बरोबर निघते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राची ही रवीनापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे। दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 24 वर्ष असेल तर 3 वर्षांनंतरचे त्यांच्या वयांची बेरीज किती? अशा पद्धतीचे प्रश्न सोडवते वेळेस प्रश्नातली माहिती लक्षात घ्या। राची ही रवीनापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच राची ही आपण जर राची x+6 असे मानू आणि रवीनापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे म्हणून x+6 आणि रवीनाला x मानू, रवीनाला x वर्ष मानून समीकरण तयार करू। x+6 याप्रमाणे x+6 बरोबर 24 वर्ष। बेरीज किती आहे यांची? 24 वर्षे। या ठिकाणी 24 घेऊ। समीकरण सोडून x+x 2x अधिक 6 बरोबर 24। त्यानंतर 2x अधिक बेरजेतलं वजाबाकीत जाईल। 24 वजा 6 वजाबाकी करा। 24 मधून 6 गेले 18 येईल। 2x ला 2x, x बरोबर 18 भागिले 2 कारण गुणाकारातलं भागाकारात 92 18 म्हणजेच x बरोबर किती आलेला आहे? 9। परंतु हे 9 आपलं उत्तर असणार आहे का? नाही, कारण प्रश्नात काय विचारलेलं आहे? 3 वर्षांनंतरचे त्यांच्या वयांची बेरीज किती? 9 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। आपल्याला अजून 3 वर्षांनंतरचं काढायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी 3 वर्षांनंतर सर्वप्रथम रवीनाचं बघू। रवीनाचं 9 अधिक 3 वर्षांनंतर म्हणजेच 3 अधिक 9 अधिक 3 बरोबर 12। त्यानंतर राची ही काय आहे? रवीनापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 9 अधिक हे 3 वर्ष आणि त्यामध्ये अधिक 6 वर्ष, कारण 6 वर्षांनी मोठी आहे ते 6 अधिक करावं लागेल। यांची बेरीज करा। 9 आणि 6 15, 15 अधिक 3 बरोबर 18 म्हणून या ठिकाणी
12 अधिक 18 बरोबर 30 वर्ष. म्हणजेच यांच्या वयांची बेरीज काय येईल? 30 वर्ष येईल. रवीनाची 12 वर्ष आणि राचीची 18 वर्ष, यांची बेरीज 30 वर्ष. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर वयांची बेरीज किती, तर या ठिकाणी 30 वर्ष त्यांच्या वयांची बेरीज येणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 6 सेमी बाजू असलेल्या ठोकळ्याचे कापून 1 सेमी बाजू असणारे किती ठोकळे म्हणजेच घन तयार करता येईल. प्रश्न सोडवू आपण. अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस याचं सूत्रही आहे आणि डायरेक्टही आपल्याला करता येतं. सूत्रानुसार तयार होणाऱ्या घनांची संख्या, त्यांचं घन बरोबर मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू, या पद्धतीने हे प्रश्न या सूत्रानुसार सोडवलं जातं. म्हणजेच तयार होणाऱ्या घनांची संख्या घन कंसाचा मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. हे फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी सूत्र मांडून मी सोडवून दाखवत आहे. मोठ्या घनाची बाजू म्हणजे 6 सेमी बाजू, त्यानंतर कापून 1 सेमी बाजू असणारे किती ठोकळे म्हणजेच ते 1 भागिले 1 यानुसार सोडवून भागाकारात 1 म्हणजेच उत्तर तेच येणार. 6 चा घन म्हणजे 6 चा घन 36 गुणिले 6 216 घन तयार करता येईल. या पद्धतीने हे प्रश्न सोडवले जातं. सूत्र लिहिण्याची अशी काही आवश्यकता नाही. प्रश्नांच्या माहितीनुसार आपण हे प्रश्न सोडवू शकतो लवकरात लवकर. फक्त आपल्याला या ठिकाणी घन करायचा आहे संख्येचा. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14, 4 सेमी बाजू असणाऱ्या ठोकळ्यास कापून 2 सेंटीमीटर बाजूचे किती घन तयार करता येतील. हाही प्रश्न वरील प्रमाणे आहे. थोडासा बदल आहे यामध्ये. 4 सेमी बाजू असणाऱ्या ठोकळ्यास म्हणजेच घनांची संख्या सर्वप्रथम बघू आपण. घनांची संख्या 4 सेमी बाजू असणाऱ्या ठोकळ्यास कापून 2 सेमी म्हणजेच वरील प्रमाणे 4/2 कोसाचा घन बेदुनी 4 म्हणजेच 2 चा घन. 2 चा घन किती आहे? 8 घन या ठिकाणी तयार करता येतील. हे आपले या ठिकाणी उत्तर येणार आहे. यासाठी आपल्याला घन माहित असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. दर 9 मीटर अंतरावर याप्रमाणे 90 मीटर रांगेत रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे असतील. या पद्धतीच्या प्रश्नात दिलेली माहिती दर 9 मीटर अंतरावर याप्रमाणे 90 मीटर रांगेत म्हणजेच दिलेल्या माहितीनुसार 90 मीटर रांगेत 9 मीटर अंतरावर भागाकार दिलेल्या माहितीनुसार भाग घाला. भागाकार 10 येईल. 10 आणि या ठिकाणी अधिक 1 कारण झाडांच्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत. त्यानुसार 10 अधिक 1 म्हणजेच 11 आणि दुतर्फा झाडे यानुसार 11 या बाजूला 11 म्हणजे दुसऱ्या बाजूला पण 11 यानुसार किती झाडे होतील? 22 झाडे. म्हणून आपलं उत्तर किती येणार आहे? रस्त्याच्या दुतर्फा 22 झाडे असणार आहेत. एकतर्फा विचारलं तर हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 7 बघा. 10 मीटर अंतरावर याप्रमाणे 25 झाडे तर अंतर किती. आपण हे प्रश्न सोडवू. 10 मीटर अंतरावर याप्रमाणे 25 झाडे म्हणजेच हे 10 मीटर अंतर आणि याप्रमाणे 25 झाडे. आपण या ठिकाणी काय करू? सर्वप्रथम 25 झाडे म्हटल्यानंतर आपण 24 झाडे घेऊ. यांचा गुणाकार करा. किती येईल? 240 म्हणजेच याप्रमाणे 25 झाडे तर अंतर किती? सर्वप्रथम 1 झाड त्याला धरून म्हणजेच 25 झाड होईल. अंतर किती होणार आहे? तर या ठिकाणी 240 अंतर आपल्याला काढायचं आहे म्हणजेच 240 हे आपलं अंतर येईल. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की 13चे जसे 170शी संबंध आहे तसे 16चे कोणाशी आहे. या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला या दोघांच्या संबंधावरून याचे अनुमान लावायचे आहे. तर उत्तर बघा कशा पद्धतीने काढले जाईल.
13चं 70शी कशा प्रकारे संबंध आहे? 13चा वर्ग काय आहे? 13 गुणिले 13 किती येईल? गुणाकार म्हणजेच वर्ग आपल्याला पाठ असतील तर 13चा वर्ग 169 येईल. यामध्ये जर आपण अधिक 1 केलं तर उत्तर किती येईल? या ठिकाणी 170 येईल. याच पद्धतीने आपण 16चं करू. 16 गुणिले 16, 16चा वर्ग गुणाकार करत बसण्यापेक्षा वर्ग पाठ असतील तर ते आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो. 16चा वर्ग 256 अधिक 1 म्हणजेच किती येईल? 257. पर्यायात 257 आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 257 हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. त्याच पद्धतीने आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायामधून निवडायचं आहे. तर या संख्या कशा पद्धतीने मांडलेल्या आहेत या ठिकाणी ते आपण लक्षात घेऊ. 7, 6, 5, 8 काय संबंध निघेल यामध्ये? तर बघा यामध्ये अशा प्रकारे आहे की 7 आणि 8चा गुणाकार करा. 7 गुणिले 8, 7 या 56 किती येईल गुणाकार? 56 येईल. परंतु संख्यांची अदलाबदल केल्यानंतर मध्यभागीचं संख्या आपल्याला भेटेल म्हणजे 65 अदलाबदल करून. याच पद्धतीने पुढील संख्या पण येईल का आपण पाहू. 9 गुणिले 8, 9 8 72 अशा पद्धतीने लिहिलं जातं 72. परंतु या ठिकाणी अदलाबदल करून 27 मधली संख्या आपल्याला भेटेल. पुढची संख्या बघा 6 गुणिले 4 याप्रमाणे 6 चौक 24 अदलाबदल करून संख्यांची 42 उत्तर येईल. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल? पर्यायामध्ये दिलेल्या संख्येचे याचप्रमाणे नियमाने कोणती संख्या या ठिकाणी मांडलेली आहे ते बघून आपण या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी उत्तर निवडू शकतो. या ठिकाणी बघा 7 चौक 28 या ठिकाणी काय दिलेलं आहे? 26 आहे. म्हणजेच ही संख्या येणार नाही. 7 सखम 42 या ठिकाणी 2 आणि 4 देण्यात आलेला आहे. आणि 6 चौक 24 ही संख्या नाही. 2 7 14 ही नाही. पर्याय 1 पण नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 7 गुणिले 6 7 सखम 42 अदलाबदल करून 24 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी 24 म्हणजेच संख्यांची अदलाबदल करून 24 अशा पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपल्याला पर्यायामधून निवडायचे आहे. त्यासाठी या संख्यांची मांडणी कोणत्या नियमानुसार केलेली आहे ते आपण सर्वप्रथम लक्षात घेऊ. 5 आणि 9 चा 186 कशा प्रकारे संबंध येईल हे जर आपल्याला माहित झालं तर आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणची संख्या काढता येते. तर आपण पाहू. सर्वप्रथम 5चा वर्ग करू अधिक 9चा वर्ग. 5चा वर्ग 25 अधिक 9चा वर्ग 99 81 यांची बेरीज करा. बेरीज बघा 106 येईल. म्हणजेच 106 कशा पद्धतीने आलेला आहे ते आपल्याला समजेल. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत पण याचप्रमाणे आहे का पाहू. 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग 7 7 49 8 8 56 8 8 64 या दोघांची बेरीज करा. बघा बेरीज किती येईल? 113 यांची बेरीज येणार आहे. याच पद्धतीने 7चा वर्ग अधिक 2चा वर्ग 7 7 49 आणि 2चा वर्ग 4 यांची बेरीज करा. बघूया बेरीज किती येईल यांची. तर 7चा वर्ग आणि 2चा 49 अधिक 4 9 10 11 12 13 13ला 3 चला 1 4 आणि 1 5 म्हणजे 53 या ठिकाणी 53 ही संख्या येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 53 ही संख्या येणार आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नात या प्रकारे उत्तर सोडवलं जातं. प्रश्न क्रमांक 11 बघा. या ठिकाणी पण प्रश्नाकृत्या देण्यात आलेल्या आहेत. या 3 डब्यात 3 संख्या आहेत. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर वरील प्रमाणेच याचा सहसंबंध बघू आपण कशा पद्धतीने हे संख्या मांडण्यात आलेल्या आहेत. तर 8 गुणिले 5 जर आपण केलो तर 8 पंचन 40 येईल आणि 40 ची दुप्पट 80. पाहूया याच पद्धतीने पुढील पण येईल का. 8 गुणिले 5 8 पंचन 40 गुणिले 2
म्हणजेच 80. तर आपलं उत्तर बरोबरच आहे. आपण जे पद्धत करत आहोत. 7 गुणिले 3 करा. 3 सत्ते 21. 21 गुणिले 2 बे दुनी 4 म्हणजेच 42. या ठिकाणी पण आपलं उत्तर बरोबरच आहे. म्हणजेच 9 गुणिले 6 करा, गुणाकार करा. 9 सख्खी 54 गुणिले 2 बे चोक 8 बे पंचन 10 बे पंचन 10 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 108. पर्यायात आहे का? तर पर्याय क्रमांक 4 108 हे आपलं उत्तर येणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 12. या ठिकाणी पण एक प्रश्न आकृती आहे. या प्रश्न आकृतीत संख्या देण्यात आलेल्या आहेत. 1 2 3 4 संख्या आहेत आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल आपल्याला पर्यायामधून निवडायचं आहे. तर यांची मांडणी या संख्यांची कशा प्रकारे करण्यात आलेली आहे निरीक्षण करून बघू. 15 गुणिले 3 15 त्रिक 45. 45 मध्ये आपण 45 मिळवलं तर 90 बेरीज येईल. बघूया अशाच पद्धतीने पुढील संख्या पण आपल्याला मिळतील का. 15 गुणिले 3 15 त्रिक 45. 45 अधिक 45 बरोबर 90. म्हणजेच एक आकृतीचं आपल्याला संख्याची मांडणी मिळालेली आहे. आता दुसरी बघूया आपण. 20 गुणिले 4 20 गुणिले 4 20 चोक 80 अधिक मधली संख्या आपल्याला बेरजेत घ्यायची आहे. म्हणजेच 80 अधिक 20 किती येईल. 80 अधिक 20 100. ही पण आकृतीतील संख्या आपल्याला नेमक्या मिळालेल्या आहेत. आणि यामध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल तर 17 गुणिले 3 करा. 17 त्रिक 51. 51 अधिक 30 बेरजेत घ्या. बेरीज करा. 81 ही बेरीज येईल. म्हणजेच 81 पर्यायात आहे. पर्याय क्रमांक 3 81 हे आपले या ठिकाणी उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 13. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पर्यायामधून काय येईल तर हे संख्यांचा क्रम यावर आधारित प्रश्न आहे. तर सर्वप्रथम आपण बघू यांची मांडणी कशा प्रकारे आहे. 15 19 22 26 29. तर कोणता नियम या ठिकाणी वापरला गेलेला आहे निरीक्षणाने आपण सर्वप्रथम बघू. 15 नंतर 19 म्हणजे 15 16 17 18 19. 15 आणि 22. तर या ठिकाणी बघा 15 आणि 22 यातील संबंध कशा प्रकारे आहे. 15 अधिक 7 म्हणजे 22 येईल. मग यानंतर 19 अधिक 7 दुसऱ्या संख्येने 19 अधिक 7 म्हणजे 19 अधिक 7 26 होतील. यानंतर 26 अधिक 7 किती होईल म्हणजेच आपल्याला पुढील संख्या मिळेल या पद्धतीने. तर 26 अधिक 7 म्हणजे 26 27 28 29 30 31 32 33 म्हणजेच या ठिकाणी 33. पर्याय क्रमांक 3 33 ही संख्या आपले उत्तर येणार आहे. संख्याच्या क्रमवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. या ठिकाणी पण प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पर्यायामधून काय येईल ते आपण पाहू. 0 6 24 60. तर या ठिकाणी संख्येचा म्हणजेच n चा घन वजा n या ठिकाणी संख्येचा घन 3 ने 30 संख्या घेणे. म्हणजेच बघा या सूत्रानुसार n चा घन वजा n या पद्धतीने 1 चा घन वजा 1 करा. उत्तर काय येईल 0 म्हणजेच पहिली संख्या. बघूया पुढील संख्या याच पद्धतीने येईल का. 1 नंतर 2 चा घन वजा 2 या सूत्रानुसार 2 चा घन वजा 2 म्हणजेच काय येईल 6 येईल. त्यानंतर हे संख्या आलेली आहे म्हणजे आता 24 बघूया. 3 चा घन वजा 3 म्हणजेच 27 मधून 3 वजा केलं तर 24 येईल. या ठिकाणी मी डायरेक्ट लिहित आहे. मग त्यानंतर 60. आपण 4 चा घन बघू. 4 चा घन 3 नंतर 4 चा घन वजा 4 म्हणजेच किती येईल बघा. 4 चा घन आपण करूया. त्यामधून 1 2 3 3 नंतर 4 5 चा घन वजा 5 म्हणजेच
5चा घन काय येईल 125 वजा 5 म्हणजेच 120. 1 2 3 4 5. तर आपण या ठिकाणी 5चा घन करू. 5चा घन वजा 5 म्हणजेच 125 वजा 5. उत्तर येईल 120. पर्यायात 120 आहे का? तर पर्याय क्रमांक 1 हे आहे, म्हणजेच या ठिकाणी 120 हे आपले उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती? तर या पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपण पर्यायामधून उत्तर कोणतं येईल हे प्रश्न सोडवून पाहूया. 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते, म्हणजेच ताशी 90 किलोमीटर वेगाने 180 किलोमीटर जाण्यास किती तास लागतील? तर 2 तास लागतील. आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने 180 म्हणजेच परत येण्यास किती तास लागतील? तर 3 तास लागतील. तर बघा या ठिकाणी ताशी 90 किलोमीटर वेगाने 180 किलोमीटर जाण्यास कशा पद्धतीने काढायचं हे 180 भागिले 90 करा. 9 1 9 9 दोन्ही 18 म्हणजे 90 1 90 दोन्ही 180 म्हणजेच 2 तास. या पद्धतीने हे 2 तास निघतील. त्यानंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने 60 किलोमीटर मी डायरेक्ट लिहिते या ठिकाणी. हे झालं नंबर 1. नंबर 2 बघूया आपण. 60 किलोमीटर वेगाने 180 परत येण्यास किती? 180 भागिले 60 sin 3 18 म्हणजेच 3 तास हे येण्यास लागतील. मग पुढील माहितीनुसार प्रश्न प्रवासाला लागलेला वेळ किती देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. प्रवासाला लागलेला वेळ म्हणजेच 2 अधिक 3 किती होईल? 5 तास. एकूण प्रवासासाठी किती तास गेलेले आहेत? 5 तास गाडीने घेतलेले आहेत. मग त्यानंतर जाता येता एकूण अंतर किती? तर जाता येता अंतर 360 किलोमीटर. 360 किलोमीटर म्हणजेच गाडीचा सरासरी वेग आपल्याला 360 भागिले प्रवासाला लागलेला एकूण वेळ म्हणजेच 5 भागाकार करा. 5 ते 35 5 5 5 म्हणजेच 75 किलोमीटर सरासरी वेग या ठिकाणी निघालेला आहे. जे 75 किलोमीटर हे आपले या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. एका संख्येच्या 50% 50 वजा केले असता बाकी 50 उरते, तर ती संख्या कोणती? 4 पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण प्रश्न सोडवू. प्रश्नातील माहितीनुसारच 50 एका संख्येच्या म्हणजेच एक संख्या कोणती? x ची म्हटल्यानंतर गुणाकार होत असतो. एका संख्येच्या 50% 50% म्हणजेच 50 भागिले 100. 50 वजा केले असता म्हणजेच वजा 50. आपल्याला या ठिकाणी समीकरण तयार झालेलं आहे. तर याचप्रमाणे आपण सोडवू पाहूया. x सोडून भागिले 2 वजा 50 भागाकार केल्यानंतर त्यानंतर जशास तसं बरोबर 50. x बरोबर 100 अधिक 100 बरोबर 200. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 200 हे आपलं उत्तर येणार आहे. ती संख्या कोणती असणार आहे? तर 200 ही ती संख्या असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. जर 2 मीटर अंतरास 1 याप्रमाणे 50 मीटर अंतरास किती काठ्या रोवता येतील? पर्याय 4 देण्यात आलेले आहेत. बघूया पर्यायामधून कोणतं उत्तर येईल. जर 2 मीटर अंतरास 1 याप्रमाणे म्हणजेच किती काठ्या आहेत? 50 मीटर अंतर आहे आणि 2 मीटर अंतरास 1 याप्रमाणे 50 मीटर अंतरास किती काठ्या रोवता येतील? तर यामध्ये आपल्याला आरंभ बिंदूला रोवलेली पहिली काठी पण मिळवावी लागणार आहे. तर सर्वप्रथम 50 भागिले 2 म्हणजेच भागाकार येईल 25.
हे उत्तर आलेलं आहे, परंतु यामध्ये आपल्याला आरंभ बिंदूला रोवलेली पहिली काठी पण मिळवावी लागणार आहे. त्यामुळे 25 अधिक 1 म्हणजेच उत्तर 26 हे आपलं उत्तर आहे. 26 काठ्या या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. आपण परीक्षेमध्ये फास्ट सोडवण्यामध्ये काय करतो, लगेचच 25 दिसलं हे आपलं उत्तर आहे, परंतु आपण त्यामध्ये अधिक 1 करण्याचं विसरून जातो. या ठिकाणीच आपले उत्तर मार्क निघून जातात. त्यामुळे या ठिकाणी 25ला बरोबर न करता आपल्याला 26 हा पर्याय निवडावा लागणार आहे, हा निवडावा लागणार नाही. प्रश्न क्रमांक 18 बघा. 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुत्तीर्णांची संख्या किती? पर्याय 4 या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बघूया आपण उत्तर सोडवून. पास झालेल्या मुलांची संख्या 120. पास झालेल्या मुलांची संख्या 120 आहे. 65% म्हणजेच 65 भागिले 100 सोडवून बघा काय येईल. या ठिकाणी 100 65 म्हणजेच उत्तर किती येईल? 12 5 5 5 म्हणजेच गुणाकार किती येईल? या ठिकाणी 78 येईल. मग आपल्याला अनुत्तीर्णांची संख्या किती? अनुत्तीर्णांची संख्या आपण काढू. अनुत्तीर्णांची संख्या बरोबर 120 मधून आपल्याला आलेल्या उत्तराला वजाबाकी करावी लागणार आहे. म्हणजेच 120 मधून 78 गेल्यानंतर 42 राहतात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 42 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रुपये इतकी असेल तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती? चारी पर्यायामधून आपल्याला उत्तर निवडायचे आहे. तर पाहूया की जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रुपये इतकी असेल तर या माहितीवरून या व्यवहारात नफा किती हे आपल्या लक्षात येईल. या व्यवहारात नफा म्हणजेच 25 वजा 20 5 रुपये किती आहे? 5 रुपये आहे. एवढं तर आपल्या लक्षात येतं. मग आता 20 रुपये खरेदी किमतीवर 5 रुपये नफा, तर 100 रुपये खरेदी किमतीवर नफा आपण x मानू. या ठिकाणी बघा 20 रुपये खरेदी किमतीवर 5 रुपये नफा, तर 100 रुपये किमतीवर x नफा मानून याप्रमाणे आपण मांडणी करूया. 100 गुणिले 5 तिरकस गुणाकार भागिले 20 सोडवून बघा. 4 5 5 5 25 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शेकडा नफ्याचे प्रमाण किती आहे? तर 25% हे शेकडा नफ्याचे प्रमाण आहे. आपल्याला शेकड्यामध्ये काढायचं आहे उत्तर. त्यामुळे 25% म्हणजे पर्याय क्रमांक 3 25% हे आपलं उत्तर आहे. सूत्र लिहून या ठिकाणी मी सोडवून दाखवत आहे, कारण आपल्याला जर बेसिक माहिती चांगल्या प्रकारे माहित असेल तर आपण मांडणी न करताही त्वरित उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 20 बघा. एका नळाने एक टाकी 15 तासात भरते. 2 नळ एकदम चालू केल्यास 30 टाकी 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने स्वतंत्रपणे टाकी भरण्यास किती कालावधी लागेल? 4 पर्याय आहेत. प्रश्नातील माहितीनुसार दुसऱ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा कालावधी म्हणजे 15 गुणिले या ठिकाणी 6 माहितीनुसार मांडणी करू. 15 गुणिले 6 त्यानंतर दुसऱ्या नळाने स्वतंत्रपणे टाकी भरण्यास किती कालावधी लागेल? तर 15 वजा 6 सोडवून बघा. 15 मधून 6 गेले, गुणाकार करा, त्यानंतर उत्तर येईल 10 तास. म्हणजेच पर्यायामधून पर्याय क्रमांक 4 10 तास हे आपले उत्तर येणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न मोठे मोठे असतात, माहितीही जास्त असते, परंतु सोडवण्यासाठी काही वेळ लागत नाही. फक्त योग्य ती मांडणी आपल्याला आली पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत गोंधळ निर्माण करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.